ऐसे भाग्य कई लहाता होई, अवघे देखे जग ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती, शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी, परावृत्त संगी कामादिका, विवेका सहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, भक्ती नवविधा भाव शुद्धवरी, अलंकारावरी मुकुटमणी, मग तया सुखा अंत नाही पार. आवाज कमी करा. मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. तुका म्हणे आता पुरवी वासना, कोण नारायणा तुझ विना. मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. विठ्ठल त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका सभा समस्त साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांची या समस्ताशी विनंती.
न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितास। ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्ते दासो अवधार ज्योती आता हृदय हे अपुरे चौफाळून आभले वरी वैसव पाऊले श्री गुरुजी। मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस परवारी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमिमर्मचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमः। शरण शरण जय हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा ऐसे भाग्य कई लाता होई अवघे देखे जन ब्रह्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हे लावती। मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र भगवान श्रीराम भक्त हनुमान जी अनंत कोट ब्रह्मांड नायक भगवान आणि संत सम्राट ज्ञानराज माऊली यांच्या या पवित्र दरबारामध्ये भाविक श्रोते सज्जन आणि टाळकरी वृंद समुदाय यांच्या परम सेवेमध्ये कीर्तन सेवेसाठी अर्थात चिंतनासाठी गायलेला अभंग वैराग्यस्य परामूर्ती देहू क्षत्र निवासिनी वैराग्य संपन्न देहू निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 6 कडव्याचा आहे। प्रस्तुत अभंगातून महाराजांनी एका विशिष्ट भाग्याच्या संबंधानं देवाशी संवाद साधलेला आहे। विठ्ठल अर्थात हा देव भक्ताचा संवाद असं म्हटलं तरी काही हरकत नाही। आपण जसे एकमेकाबरोबर बोलत बसतो काही विषयावर चर्चा करतो एकमेकाच्या आयुष्यातल्या जीवनातल्या काही अडचणीला अनुसरून काही प्रश्न उपस्थित करतो काही उत्तर शोधतो आपण तसाच देव भक्तामध्ये सुद्धा संवाद होत आलेला आहे। काही वेळाला देवाचं आणि भक्ताचं भांडण झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय वाचायला मिळतंय ऐकायला मिळतंय। परंतु देवाचं आणि भक्ताचं भांडण जरी असलं तरी त्या भांडणामध्ये सुद्धा संवादच अंतर्भूत आहे। विठ्ठल आपल्या ज्यावेळेला भांडणं होतात ना त्यावेळेला आपला संवाद थांबल्या जातो आबोल्याने राहतो शत्रू म्हणून एकमेकाकडे आपण पाहतो संवाद तिथं संपुष्टात आलेला असतो भांडणाचा परिपाक थेट कोर्ट कचेरीपर्यंत जातो तुमच्या आमच्या भांडणातला हा फरक आणि देव भक्ताच्या भांडणामध्ये संवाद सामावलेला असतो। तसे 2-3 भांडणं आहेत बघा नवरा बायकोच्या भांडणामध्ये सुद्धा संवाद असावा अशी अपेक्षा आहे। भांडण जरी असतं दोघांचं भांडण होणारच नवरा बायकोचं ते काय म्हणतात ना कशाला भांड्याला भांड लागत संसारामध्ये पण
अपेक्षा अशी आहे की त्या पती पत्नीच्या भांडणामध्ये सुद्धा संवाद असावा. तुम्ही म्हणाल भांडणामध्ये कुठं संवाद असतो असं आहे. हेच तर वर्म आहे. मित्राचं भांडण, गुरु शिष्याचं भांडण. ज्या वेळेला आपण संत साहित्य समोर घेतोय, वाङ्मय समोर घेतो, त्या वेळेला अनेक ठिकाणी भक्त देवावर रुसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. भक्त देवाबरोबर भांडत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तो रुसवे फुगवे असोत नाही तर भांडण असो, वाद असो नाही तर विवाद असो दोघांमध्ये, परंतु संवादाला सोडून नाही. विठ्ठल संवाद अतिशय जीवनामध्ये महत्वाचा आहे. परस्परामध्ये संवाद ज्या वेळेला असतो त्यावेळेला परस्परातला विश्वास वृद्धिंगत होत असतो, परस्परातलं प्रेम वृद्धिंगत होत असत, परस्परामध्ये सहकार्याची भावना वाढीस लागत असते. संवाद महत्वाचा आहे. अलीकडं माणसा माणसामध्ये सुद्धा संवाद दिसत नाही. आणि पुढे अजून सांगू का एक शोकांतिका. महाराजामध्ये सुद्धा संवाद पाहायला मिळत नाही. तो तिकडं फुगलेला आणि हे फुगलेला. विठ्ठल अपेक्षा आहे. संवाद हा मनुष्य जीवनाच्या विकासासाठी आणि उद्धारासाठी सुद्धा अतिशय आवश्यक आहे आणि महत्त्वाचं. हे सुद्धा या अभंगातून, या चिंतनातून आपल्याला लक्षात घ्यायचे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगातून एका विशिष्ट भाग्य प्राप्तीच्या संबंधानं देवाशी संवाद साधलेला आहे. संवाद साधला माणसाने. याच्यातून आता देवाचा आणि तुकाराम महाराजांचा जरी संवाद असेल अभंगात, मग आपल्याला काय घेणं देणं त्याच. बसले असेल दोघं जण बोलत, असं म्हणून चालणार नाही. संत महात्म्यांच्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक क्रियेमधून समाजानं एक उपदेश म्हणून स्वीकारावा. तुकाराम महाराजांचं किंवा संतांचं जगाशी असलेले संबंध, संतांचे संतांशी असलेले संबंध, संतांचे देवाशी असलेले संबंध, यामधून आम्ही काय घ्यायचंय तर त्या प्रसंगातून, त्या क्रियेमधून त्यांनी जणू काय आपल्याला केलेला उपदेश आहे, जणू काय त्यांनी आपल्याला केलेलं मार्गदर्शन आहे, जणू काय आपल्या कल्याणासाठी, आपल्या हितासाठी त्यांनी त्यामधून आपल्याला दाखवलेला मार्ग म्हणूनच. आणि त्या त्या प्रसंगाकडे आणि संतांच्या त्या क्रियेकडे आपण पाहिलं पाहिजे असा भाव. कारण संतांचे जे काही विचार आहेत, संतांचे जे वाङ्मय आहे, संतांचं जे कवित्व आहे, जे साहित्य आहे, हे अनुभवजन्य आहे. अनुभवजन्य. अनुभवाशिवाय एकही चकार शब्द सुद्धा संत बोललेले नाहीत. अनुभव. ते संसाराबद्दल बोलले, ते परमार्थाबद्दल बोलले, किंवा अनेक 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 विषयाला अनुसरून संत महात्मे जे बोललेले, त्यांचे जे उद्गार, ते अनुभवजन्य आहे.
कारण महात्मे नेहमी परिणामाला पाहत असतात. आपण परिणामाला पाहत नाही. जीवामध्ये आणि संतांमध्ये फरकच आहे. संसाराचाही त्यांना जीवनामध्ये यथार्थ अनुभव असतो, परमार्थाचाही यथार्थ अनुभव असतो. अहो, अनुभवाचंच नाव आहे संत. संत नावाची जाती नाही, संत नावाची व्यक्ती नाही, संत नावाचं रूप नाही, संत नावाचा आकार नाही. कुठल्या तरी आकाराचं नाव संत आहे, कुठल्या तरी रूपाचं नाव संत आहे, कुठल्या तरी जातीचं नाव संत आहे, कुठल्या तरी व्यक्तीचं नाव संत आहे. हे चूक आहे. संत हा एक अनुभव आहे, संत एक स्थिती आहे, संत ही एक अवस्था आहे. ती स्त्रियामध्ये असू शकते, पुरुषामध्ये असू शकते, पशुपशवादिकामध्ये असू शकते, माणसामध्ये असू शकते. त्या अवस्थेचं नाव संत आहे, त्या लक्षणाचं नाव संत आहे. गुणाचं नाव सुद्धा संत नाही. कीर्तन हा माझ्या ठिकाणी असलेला गुण असावा का कीर्तन हे माझ्या ठिकाणी असलेलं लक्षण असावं? लक्षण असावं. गाणं हा माझ्या ठिकाणी गुण असावा का ते माझं लक्षण असावं? लक्षण असावं. वाजवणं हा माझ्या ठिकाणचा गुण असावा का लक्षण असावं? लक्षण असावं. लक्षणाला महत्व आहे, आकाराला महत्व नाही, रूपाला महत्व नाही, जाती व्यक्तीला महत्व नाही, वर्ण आश्रमाला महत्व नाही. अवस्था, अधिकार, अनुभव, स्थिती, त्याचं नाव आहे संत. विठ्ठल. आणि म्हणून बघा, मी नेहमी सांगत असतो, गाणं हा गुण आहे. गायलाच पाहिजे. संगीत हे सुद्धा एक आपल्या संप्रदायाचा, अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. संगीत, वाद्य अविभाज्य असतात, अभिन्नत्व असलेला हा भाग. पण गायला पाहिजे. पण गाणं हे आपल्या आयुष्यात, जीवनात लक्षण गुण म्हणूनच नसतं. कारण गुण हा माणसाचा सन्मान वाढवत असतो, गुण हा माणसाला धन प्राप्त करून देत असतो. पण गुणामुळे उद्धार होईल याचे मात्र शाश्वत नसते. गुणामध्ये सुखही सामावलेलं असेल कदाचित, पण समाधान मात्र असूच शकत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. जगामध्ये सुखी माणसं पुष्कळ आहेत. जरी समजा श्लोकामध्ये म्हटलं असलं जगी सर्व सुखी, सर्व सुखी, सर्व या शब्दाला इथं महत्व आहे. कारण सुखी माणसं जगामध्ये पुष्कळ आहेत, चिकार आहेत सुखी, पण समाधानी नाहीत. विठ्ठल. समाधान जर नसेल तर सुखाचा काय उपयोग? म्हणून एक सूत्र आहे, सुखामध्ये समाधान कधीच नसतं, समाधानामध्ये सुख असतं. विठ्ठल. गाणं जर नुसता गुणच राहिला, वाजवणं गुणच राहिला, कीर्तन हा नुसता गुणच जर राहिला, त्यामध्ये त्यातून समाधान मिळणार नाही. मान पान सन्मान आदर स्वागत सत्कार धन सत्ता संपत्ती काही मिळेल, समाधान नाही.
आणि गुणावरच त्या माणसाचा अधिकार ठरत नसतो, अधिकार ठरत असतो लक्षण. गुणावर अधिकार ठरत नाही. कारण खूप गातोय म्हणले खूप गातोय, खूप गातोय, काय गातोय, जोडच नाही हो. काय गातोय, काय गुण आहे म्हणले गाण्याचा, काय गातोय. पण दुसरा माणूस म्हणला अहो गातोय पण त्याला पेल्याशिवाय गाताच येत नाही. गाणं हा गुण झाला, पण पिऊन गाणं हे त्याचं लक्षण आहे. विठ्ठल म्हणून एका लक्षणाचं नाव संत आहे सज्जन, एका स्थितीचं नाव संत आहे, एका अवस्थेचं नाव संत आहे. अनुभवाचं नाव संत, यथार्थ अनुभव. संसाराविषयी, परमार्थाविषयी आम्हाला कुठे अनुभव आहे? संसाराचा तरी कुठे अनुभव आहे? मग आपण शेंडी सकट संसारात बुडालेलोच आहेत ना, असं आहे. पण अनुभव कुठे आहे? संसार सांगा बरं कसं आहे, कळालाय का? नाही. बर परमार्थातही आता आम्ही म्हणजे बरेच बुडालेलो आहेत, म्हणजे बरेच आयुष्य गेले परमार्थात सुद्धा. कळालाय का परमार्थ? पाकिटात 100-50 कमी जर असले तर लगेच झटका येतो. काय कळालाय परमार्थ सांग? थोडस बारकाईनं आपण लक्षात घेतल्या पाहिजे गोष्टी. कळणं महत्वाचं आहे, करणं हे जरूर महत्वाचं आहे, पण करण्यापेक्षा कळणं हे अधिक महत्वाचं आहे. विठ्ठल आम्ही संसारात आहोत, आम्हाला संसार करावाच लागेल. आम्ही परमार्थात आहोत, आम्हाला परमार्थ करावाच लागेल. अरे करणं हे तर आमचं उपादान आहे. कर्म, क्रिया, कर्म हे या शरीराचं उपादान असतं. आणि त्यामुळं शरीर आहे तोपर्यंत कर्माचा त्याग संभवत नाही. गीतेचा जर आपण आधार घेतला तर संगो जो प्रकृतीचा तो त्यागू न धरे कर्माचा. शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण कर्माचा त्याग करू शकत नाही. मग ते संसारातले असतील, परमार्थातले असतील. करणं हे महत्वाचं आहे, करावंच लागेल. करणं हे भाग आहे. शरीर आहे तोपर्यंत कर्म आम्ही टाकू शकत नाही, कर्माचा त्याग करू शकत नाही. हा तर अटळ नियम आहे, कारण उपादान. तुम्ही सांगा गाडगं हे मातीचा त्याग करू शकतं का? आणि जर गाडग्यानं मातीचा त्याग केला तर गाडग्याचं अस्तित्व राहील का? अलंकारानं जर सोन्याचा त्याग केला तर अलंकाराचं अस्तित्व असेल का? दिसेल का? तुमच्या बोटातली जी अंगठी आहे त्या अंगठीतलं सोनं सगळं काढून टाका, अंगठी असेल का? राहील का? घरादाराचे गाडगे, त्या गाडग्यातली माती सगळी काढून टाका, गाडगं राहील का? तसं या शरीरातलं कर्म जर काढून टाकलं तर शरीराचं अस्तित्वच नाही. विठ्ठल माती हे गाडग्याचं उपादान आहे. सुवर्ण सोनं हे अलंकाराचं उपादान आहे. तसं कर्म हे या शरीराचं उपादान आहे, म्हणून त्याग करू शकत नाही. परंतु करीत करीत कळून घेण्याचा सुद्धा माणसानं प्रयत्न केला पाहिजे. आम्ही संसार करतो ना, मग संसार कळून घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही परमार्थ करतोय ना, भजन कीर्तन करतोय ना, मग कळून घेण्याचा प्रयत्न करा परमार्थ. आणि एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्यांना संसार खऱ्या अर्थानं कळला ते संसारात थांबतच नाही. संसाराची आसक्ती त्यांच्या ठिकाणी कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि परमार्थ ज्यांना कळाला आहे
ते अर्धे तुटले तरी सुद्धा परमार्थातून वेगळे होऊ शकत नाही. काही केल्या फुटो हे मस्तक तुटो हे परमार्थातून वेगळे होऊ शकत नाहीत. नुसतं भजन म्हणायला बसलो तर नाही आणि नीट सुरात म्हण असं म्हणल्याबरोबर तो म्हणतो थोबाड बघायचं. जर तुमच्या भाषणात आलो तर दुसरे सोडलं भजन लागलं दारू काय करायचं म्हणलं. काय खरंय ह्या बसण्याचं, काय खरंय ह्या बसण्याचं, हेच कुठले लागून गेले काय ती भाषा. अरे अर्धा तुटला तरी वेगळा न होणे त्यालाच परमार्थ. मान मिळेल, अपमान मिळेल, कुठं सन्मान होईल, काय कुठं काय कुठं काय. कधी पायी चालावं लागेल, कधी घोड्यावर बसून चालावं लागेल, कधी काही कधी काही कधी काही प्रसंग आहे परमार्थ. आपल्या ध्येयापासून आणि आपल्या धोरणापासून, आपल्या सत्वापासून आणि आपल्या तत्वापासून वेगळं न होणे हे भक्तांचं लक्षण आहे. विठ्ठल तुम्ही नुसत्या भुक्यावर मला वाट लावा तरी पुढच्या वर्षी तारीख घेईल. परमार्थ जर कळालेला असेल तर माझं नाही बरं का सांगत, ज्यांना कळालं त्यांचं सांगत. विठ्ठल संत हे अनुभव आहे आणि संसाराचा परिणाम त्यांनी अनुभवलेला आहे, परमार्थाचा परिणाम त्यांनी अनुभवलेला आहे. शास्त्र आणि संत हे नेहमी परिणामाचा विचार करतो. लक्षात ठेवा, परिणामाचा. दारू पिऊ नका असं शास्त्र का सांगतंय तर पिण्याचा परिणाम काय होतो हे त्यांना माहिती आहे. संसार दुःखामुळे आहे असं ते का सांगतात तर संसाराचा परिणाम त्यांनी अनुभवला. परमार्थ करण्याबद्दलचा त्यांचा सर्वतोपरी आग्रह दिसतोय आपल्याला त्यांच्या जीवनातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या जगण्यातून. परमार्थाचा परिणाम त्यांनी अनुभवला आहे. आणि लक्षात ठेवा सज्जनो, परिणाम जर आपण प्रत्येक व्यवहारातला, प्रत्येक क्रियेतला, प्रत्येक प्रसंगातला, प्रत्येक पदार्थातला, प्रत्येक वस्तूतला पुढील परिणाम जर आपण समजून घेतला तर कोणती वस्तू ग्राह्य आहे आणि कोणती वस्तू त्याज्य आहे हे लगेच लक्षात येईल. विठ्ठल नुसतं दुसऱ्याच्या मौतीला गेल्यावर गप्पा हाणते. काय खरंय हो, काय खरंय हो. तिथं थोडस कळाल्यासारखा भास होतोय माणसा, पण ते टिकत नाही.
ते कळालेलं टिकत नाही. असो, मुद्दा काय आहे, जे संत साहित्य आहे, संत वाङ्मय आहे, हे अनुभवजन्य आहे. अनुभवे आदे अंग ते या जगात. आणि मला पुढे सांगायचंय, संतांच्या अनुभवातच समाजाचं जगाचं कल्याण दडलेलं आहे. मग संत जीवनातल्या प्रत्येक हालचालीकडे तुम्ही पहा. संतांच्या जीवनामध्ये जे काही क्रिया घडल्या, त्यांनी जे पाहिलं, त्यांनी जे ऐकलं, ते जे बोलले, त्यांनी जे घेतलं, त्यांनी जे दिलं, ज्या दिशेने ते चालत राहिले, ज्या पद्धतीनं जगले, ज्या पद्धतीनं वागले, त्या प्रत्येक 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 गोष्टीकडे तुम्ही बारकाईनं पहा. त्यामध्येच आपलं कल्याण दडलेलं आहे. आणि म्हणून अनुभवच अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराज एक महात्मा, एक संत महापुरुष होऊन गेले. संतांचे सुद्धा दोन प्रकार आहेत. संतांचे सुद्धा दोन प्रकार आहेत. आमची महाराज मंडळी बरीचशी इथं उपस्थित आहे. प्रवचनकार, कीर्तनकार, गाणारे, वाजवणारे अधिकारी आहेत. आणि आमचे वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, आपलं सर्वांचं गुरुस्थान, पितृस्थान, श्रद्धास्थान असलेलं रतन बाबा त्यांची आवर्जून व्यासपीठावर उपस्थिती आहे. म्हणून मी जेवढं बोलता येईल तेवढं खरं बोलण्याचा प्रयत्न करतो. खोटं बोलतो. संतांचे दोन प्रकार आहेत. एक साधन सिद्ध संत आणि एक आजान सिद्ध संत. आजान सिद्ध संत जो असतो तो उपजत ज्ञानी संत म्हणूनच तो जन्माला आलेला असतो, अवतीर्ण झालेला असतो. आणि साधन सिद्ध जो संत असतो तो पूर्व आश्रमीच्या साधू संतांचा अनुभव लक्षात घेऊन त्या त्या साधनेवर आरूढ होऊन तो संतत्वाला प्राप्त होत असतो. त्याला साधन सिद्ध संत म्हणतात. आपण सगळे जे आहे, समाज आपल्याला संत म्हणून पाहतोय, ठीक आहे, असोच नाही तर नसो, पण समाज पाहतोय म्हणून आपण गृहीत धरू आपण संत आहोत. पण आपण आजान सिद्ध संत नाही, साधन सिद्ध संत आहोत. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाकडे पाहिलं तर आजान सिद्ध संत म्हणून पहा. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनाकडे पाहिलं तर साधन सिद्ध संत म्हणून पहा. विठ्ठल तुकोबारायांच्या अगोदर जे महात्म्य होऊन गेले त्या पूर्व आश्रमीच्या संतांचा अनुभव हा त्यांनी अभ्यासलाय, लक्षात घेतलाय. आणि त्या अनुषंगाने ते एका विशिष्ट साधनेवर आरूढ झाले. आणि त्या साधनेच्या द्वारा ते संत पण त्यांनी कमवलं, मिळवलं. अशा अधिकारी महापुरुषाचा हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज देवाशी संवाद करीत असताना एका विशिष्ट भाग्य प्राप्तीच्या संबंधानं देवापुढे त्यांनी आपलं घराणं मांडलंय, त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या संवादाच्या माध्यमातून. संवाद महत्वाचा. अभंगाची थोडी बाहेरून प्रदक्षिणा तुमच्याकडून करून घेतो मी. अभंग हा 6 चरणाचा आहे, पण पूर्ण अभंग फक्त पहिल्या तुकड्याच्या भोवती फिरतो. पहिल्या तुकड्यातला सुद्धा फक्त पूर्वार्ध
ऐसे भाग्य कै लहाता होईल. शब्दाचा अर्थ काय आहे की असं एक विशिष्ट पद्धतीचं भाग्य, त्या भाग्याचा मी लाभार्थी केव्हा होईल, ते भाग्य मला केव्हा प्राप्त होईल, त्या भाग्याचा लाभार्थी मला बनायचंय. एक विशिष्ट भाग्य आहे. कारण ऐसे या शब्द प्रयोगातून एका विशिष्ट भाग्याकडे अंगुली निर्देश केलेला आहे तुकाराम महाराजांनी. ऐसे हा जो शब्द प्रयोग केला, ऐसे भाग्य काही लागतात, म्हणजे तुम्ही आम्ही ज्याला आम्ही भाग्य समजतोय कदाचित ते भाग्य नसावं, त्यांना ते मान्य नसावं किंवा ते भाग्यच नसावं. संतांना अपेक्षित आणि अभिप्रेत असलेलं जे भाग्य आहे ते नेमकं या अभंगातून आपल्याला आणि समजून घ्यायचंय. आणि म्हणून नेमकं संतांना अभिप्रेत आणि अपेक्षित असलेलं भाग्य, त्या भाग्याचं स्वरूप, त्या भाग्याची व्याख्या, त्या भाग्याचं रूप पूर्ण अभंगातून त्यांनी आणलं. आणि म्हणून तेवढ्याच पूर्वार्धाच्या तुकड्याभोवती सगळा अभंग तुम्हाला थोडस म्हणजे प्रदक्षिणा घालून दाखवतो. ऐसे भाग्य काही लहाता होईल हा पूर्वार्धाचा तुकडा आहे. पुढे चला. अवघे देखे जन ब्रह्मरूप ऐसे भाग्य कधी लहाता होईल असं म्हणायचं. शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी ऐसे भाग्य कधी लहाता होईल. परावृत्त संगी कामाधिका ऐसे भाग्य कधी लहाता होईल. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा ऐसे भाग्य कधी लहाता. भक्ती नवविधा भाव शुद्ध वरी अलंकारावरी मुकुटमणी ऐसे भाग्य कधी लहाता होईल. म्हणजे भाग्य नेमकं कशाला म्हणायचंय, संतांच्या दृष्टीनं ते तुमच्या आता सर्वांच्या लक्षात आलं असेल, काही लोकांच्या तरी नक्कीच आलं असेल. विठ्ठल अभंगामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर अजून तुमच्या बरोबर मला थोडं बोलायचं आहे. कीर्तनातला हा चौथा दिवस आहे, नाम सप्ताह चौथाच. आणि तुमचं सर्वांचं दर्शन माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच घेतोय, म्हणजे या भूमीचं दर्शन. संत महात्म्यांच्या महापुरुषांच्या वास्तव्यानं पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेली ही माती आहे. संत श्रेष्ठ महान भगवत भक्त एकनाथ महाराज यांचं हे समाधी स्थळ आहे. अर्थात त्या रूपानं त्यांचं अखंड वास्तव्य या गावामध्ये आहे. अशा एका महापुरुषाची, एक परमार्थाची, अध्यात्माची परंपरा आमचे परम श्रद्धेय वंदनीय गुरुवर्य रतन बाबा आणि हे परंपरा चालवत आहे. यामध्ये तुमचं सर्वांचं मोठं योगदान आहे, सहकार्य आहे, सहभाग आहे. आनंदाची गोष्ट आहे. गेली 54 वर्षापासूनची आणि ही एकनाथ बाबांची पुण्यतिथी आपल्या सासुरा या गावामध्ये आपण साजरी करत आहोत. पुण्यतिथी 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 हा शब्द आहे तो माणसाच्या मृत्यूशी जोडलेला आहे, मरणाशी जोडलेला आहे. पुण्यतिथी म्हणलं माणूस मेलेला दिवस. आता मरण मृत्यू त्या प्रसंगाकडे जर आपण पाहिलं तर पाहा सुद्धा वाटत नाही. कारण मरण काय पाहण्यासारखं असतं काय? ते काय सुखाचं हसण्या खेळण्याचं असतं? ते काय करमणुकीचा विषय?
मरण. मर हा बोलूनच आहे. मर हा शब्द सुद्धा आम्हाला ऐकावा वाटत नाही, तो सहन होत नाही. आणि प्रत्यक्ष मरण अशुभ म्हणून आपण पाहतोय, दुःखाचा आणि भाग म्हणून त्या मरणाकडे आम्ही पाहतो, एक विटाळ म्हणून त्या मरणाकडे आम्ही पाहतो. पण अशा अमंगळ अशुभ त्या मृत्यू प्रसंगाला पुण्यतिथी एवढा मोठा भारी शब्द का जोडला असेल, कमालच वाटते. कारण पुण्यतिथी शब्दाचा जे अर्थ आहे काय आहे, पुण्य म्हणजे पवित्र आणि तिथी म्हणजे दिवस, काळ, वेळ. पवित्र वेळ, पवित्र काळ, पवित्र दिवस, त्याला म्हणायचं पुण्यतिथी. पुण्यतिथी शब्दाचा अर्थ असतो. मग मरण काय, पवित्र असतो. आपला अनुभव काय, मरणाकडे आपण एक पवित्र प्रसंग म्हणून पाहतच नाही. रडणं, पडणं, शोक करणं, दुःख व्यक्त करणं, काय 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 तिथं म्हणजे सगळा सुखसुखाट, सगळा म्हणजे उदासीनता असते. पुण्यतिथी सारखा शब्द शास्त्रकारांनी मरणाला का जोडलाय मला काही कळतच नाही. पण त्याचंही आपल्याला थोडस उत्तर शोधावं लागेल. त्याचं उत्तर असं आहे, त्याच्यामुळं लाईटीचा सुद्धा थोडा वेळ का म्हणा पण असत म्हणजे याचा आपण साक्षात्कार समजून घ्यायचा. लाईट का गेली, लाईट मेली होती थोडा वेळ. मुद्दा काय आहे, मरणाला हा पुण्यतिथी शब्द का जोडला, मरणाच्या वेळेला, मरणाच्या काळाला, मरणाच्या प्रसंगाला, त्या क्षणाला का पुण्यतिथी हा पवित्र या अर्थाचा शब्द जोडला. सज्जनो, पुण्यतिथी हा शब्द तुमच्या आमच्या मरणाला अनुसरून जोडलेला नाही. सामान्य जीवाच्या मृत्यूच्या प्रसंगाला अनुसरून पुण्यतिथी हा शब्द जोडलेला नाही. तुमच्या आमच्या सामान्य जीवाच्या मरणाला अनुसरून दिवस, श्राद्ध काय म्हणायचे. पुण्यतिथी हा शब्द फक्त संतांच्याच मृत्यू प्रसंगाला जोडलेला आहे, महात्म्याच्याच मृत्यू प्रसंगाला जोडलेला आहे. का याच्यासाठी सांगतो तुम्हाला. समाजामध्ये दोन वर्ग आहेत. एक वर्ग मरणाकडून मारला जातो आणि दुसरा वर्ग मरणाला मारून जिवंत राहतो. मरण माझे एकनाथ बाबा असं म्हणतात. मरण माझे मरून गेले मज केले अमर. कोण म्हणताय? बंकट स्वामी महाराज. मरण माझे मरून गेले मज केले अमर. कोण म्हणताय? भगवान बाबा वामन बाबा. मरण माझे मरून गेले मज केले अमर. कोण म्हणताय असं? माऊली दादा म्हणतात. विठ्ठल आम्हाला मरण मारतोय.
आणि या लोकांनी मात्र मरणालाच मारून टाकले. म्हणून त्यांची पुण्यतिथी. अहो, काहीच जाणं शुभ असतं तर काहींच जाणं अशुभ असतं. काहींच येणं अशुभ असतं तर काहींच येणं हे शुभ असतं. देवाचं येणं हे शुभ आहे आणि संतांचं जाणं हे शुभ असतं. विठ्ठल आणि म्हणून पुण्यतिथी एकनाथ बाबांची ही पुण्यतिथी आहे. भव्य दिव्य अशा प्रकारचा हा सोहळा आपल्या सासुरा गावामध्ये चाललेला आहे. त्या निमित्तानं आयोजित केलेला हा वार्षिक नियमाला अनुसरूनचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. बाबांच्या मार्गदर्शनाखाली. कारण संप्रदायातले जेवढे जुने लोक आहेत तेवढे मी माझ्या गावाला नेण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. सध्या आपल्या परिसरामध्ये वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध एक साधू जीवन म्हणून रतन बाबाकर आणि आम्ही पाहतोय व्यक्तिमत्व. म्हणून मी त्यांचा अशा लोकांचा, कारण मी सुद्धा जुन्या लोकांच्या तालमीतच भाऊंच्या शेवटच्या सप्ताहात 7 दिवस मी होतो. वामन होताना सप्ताह झाला त्यांचा. आणि भाऊ ज्या वेळाला वैकुंठवासी झाले त्या वेळाला प्राणोत्क्रमण होत असताना भीमसिंग बाबांनी सरकारी दवाखान्यामध्ये रूम मध्ये समोर होतो, आमच्या डोळ्यासमोर बाबांनी देह सोडला. गोरख बाबा पुंडलिक बाबा ज्ञानेश्वरी वाचत बसलेले होते. काल पुंडलिक बाबा दिले. छाकल्या गटीचा दिवा नेहमीचे काय झाला तेव्हा या रीतीचे पांडवा देह ठेवली, अशा पद्धतीचा. आणि जुन्या तालमीमध्ये आयुष्य गेलेलं असल्यामुळं अधिकारी लोकांबद्दल फार मोठा आदर माझ्या मनात आहे. कीर्तनकार पुष्कळ झाले, प्रवचनकार पुष्कळ आहे, चांगली गोष्ट आहे. संख्या जर वाढत गेली तर चांगलीच गोष्ट आहे. पण नुसतं संख्या वाढूनच भागणार नाही. बरं, गुणवंत लक्षण संपादन करण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या वाणीचा, आपल्या उपदेशाचा, आपल्या बोलण्याचा समाजावर प्रभाव पडला पाहिजे. आज एक संत जगाचा उद्धार करू शकतोय. आता मात्र पावलागणिक संत झालेत, पण समाज मात्र जैसे थे असे शोकांतिक आहे. का? समाजाकडे काही चूक नाही. समाजाचं नेतृत्व हे त्यागी असलं पाहिजे. धार्मिक व्यासपीठावरून आम्ही नेतृत्व समाजाचं करायला निघालो. कोणी राजकीय व्यासपीठावरून आणि समाजाचं नेतृत्व करायला निघाले. कोणी सामाजिक व्यासपीठावरून समाजाचं नेतृत्व करते. समाज हा भोगी पूर्वीपासूनच आहे. समाज हा भोगी असू शकतो, आहे, परंपरेनं आहे. पण समाजाचं नेतृत्व करणारा मात्र त्यागीच असला पाहिजे, तरच समाज सुधारेल. नाही तर तुम्ही सुधारणार, समाजाचं शोषण होणार. विठ्ठल आज राजकीय पुढाऱ्याकडे आणि महाराज लोकांकडचा जर पैसा सगळा बाहेर काढला, शेतकरी लई सुखी होईल. आपल्यासारखे द्या सोडून बडकून, जे आपल्या लोक आहे. ते म्हणतात आम्ही काय साठवून ठेवत नाही, आम्ही बी खर्च करतो. मग कोणाच्या भरता करतात त्यांना. विठ्ठल विठ्ठल द्वेष किंवा टीका नाही, लक्षात ठेवा सज्जनो.
पण संप्रदायाचा जो दर्जा आहे, संप्रदायाची जी उंची आहे, ज्ञानोबा तुकोबारायांचा हा संप्रदाय आहे. हजारो वर्षाची परंपरा आहे. अद्वैत तत्वज्ञानाच्या बैसकेवर हा उभारलेला वारकरी संप्रदाय आहे. फार मोठे या संप्रदायाला जतन करण्यासाठी शहीद झाले, बलिदान दिले, त्यांनी देहत्याग केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या लोकांची तरी कुठं ओळख ठेवली आजच्या लोकांनी. तसे आजच्या आमच्या संप्रदायातल्या लोकांनी सुद्धा, ज्यांनी हा संप्रदाय मोठ्या त्यागातून आणि फार त्यांनी सहन करून सोसून आमच्यापर्यंत आणून पोहोचता केलाय, जबाबदारी आमच्यावर टाकली, त्यांची तरी आम्ही कुठं ओळख ठेवलेली आहे. विठ्ठल नाम सप्ताहातला 4था दिवस आहे आज. आम्ही आणि कीर्तनाला बहुसंख्येने उपस्थित आहोत. कीर्तन सुद्धा कळायला पाहिजे बरं. नुसतं कीर्तन ऐकून सोडून देऊन चालणार नाही, नुसतं कीर्तन करून चालणार नाही, तर कीर्तन समजून घेणं, कळून घेणं सुद्धा आवश्यक आहे. आज करणे आणि ऐकणे हा तुमचा आमचा स्थायी भाव आहे. आम्ही जीव वर्गातले, जीव कोटीतले लोक आहोत. आम्ही संत या कोटीतले नाही. सांगण्याचा अधिकार संतांना आहे. जीवानं करावं आणि ऐकावं, सांगण्याचं धाडस करू नये. समाजाला ज्या वेळेला आम्ही काहीतरी उपदेश करू इच्छितो त्यावेळेला आमच्या जीवदशेचा बाद झालेला असावा लागतो. देहभान विवर्जित अवस्था आमची बनलेली असावी लागते. ते संतपण आमच्या अंगी बांधलेलं असावं लागतं. नाही संतपण उमटले अंगी, काय नाही संतची, नाही संतची उमटली अंगी आणि पात्र झाला. असं नसतं विठ्ठल. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर जे उभा आहे ते कीर्तन सांगण्यासाठी मुळीच नाही, कीर्तन करण्यासाठी आणि तुम्हा सर्वांकडून करून घेण्यासाठी उभा आहे. कीर्तन ऐकण्यासाठी मी उभा आहे आणि तुमच्या सर्वांकडून ऐकून घेण्यासाठी मी उभा आहे. सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही. करण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये सेवाभाव असतो. जीवाचा सेवा हा स्थायी भाव आहे. सांगण्यामध्ये उपदेश असतो. उपदेश करण्याचा आम्हाला अधिकार नाही, तो संतांना अधिकार आहे. आज जे कुणी असतील त्यांना आणि होऊन गेले त्यांना, आम्हाला तो अधिकार नाही सांगण्याचा. म्हणून करणे आणि करून घेणे, ऐकणे आणि ऐकून घेणे. म्हणले ऐकाय तुम्ही कीर्तन करायला उभे राहिला तर ऐकायचं कसं मग? अहो मी जे कीर्तन करतोय ते तुम्ही केलं पाहिजे, तुमच्याकडून मी करून घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला जे कीर्तन ऐकवितोय मी, ते कीर्तन मी सुद्धा ऐकलं पाहिजे. आज कीर्तनकार समाजाला कीर्तन करतायत त्यांच्या समोर, समाजाला ऐका ऐका म्हणून बेजार झाले, पण ते स्वतःच कीर्तन स्वतः ऐकत नाही. दुसऱ्याचे कीर्तन काय ऐकता भल्या माणसावर, स्वतःच कीर्तन ऐकत चला म्हणजे सुधारणा होईल. आज मी इथं काय बोललोय, ही उक्ती जी आहे, या उक्तीमध्ये आणि माझ्या कृतीमध्ये जमीन आसमानचा फरक पाहायला मिळतोय. याचा अर्थ मी समाजाला ऐकविलंय पण मी स्वतः ऐकलं नाही. मी काय बोलतो हे माझ्या काय लक्षात राहू नये. सासुरामध्ये आल्यानंतर मी कीर्तनात काय बोललोय आणि जे बोललोय त्या पद्धतीने मी वागण्याचा का प्रयत्न करू नये. कारण मी बोललेलं मीच ऐकलं नाही तर मग वागण्याचा मी कसा प्रयत्न करू शकेल असं. आणि म्हणून आपण सर्वांनी कीर्तन करायचंय आणि सर्वांनी कीर्तन ऐकायचंय, लक्षात ठेवा. मग कीर्तन करायचं म्हणजे काय करायचं? आता मी हे करतोय कीर्तन, बोलतोय, पण तुम्ही काय करणार? तर कीर्तन काय उभा राहूनच करता येतं अशातला भाग नाही, बसूनही करता येतो.
फेटा बांधूनच कीर्तन करता येतं असं नाही, अहो झोपूनही कीर्तन करता येत. कीर्तन करण्यासाठी कुठलंही बंधन, कुठले नियम नाहीत. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य द्रुतव्रताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. बाकीचे काही ज्ञानासारखी साधना आहे, काही कर्मासारखी साधना आहे, त्याच्यासाठी काही नियम आहे, मर्यादा आहे. पण कीर्तनासाठी मर्यादा नाही. कीर्तन तुम्हाला संसारी माणसाला करता येतं बरं का, सांगता येत नाही. परमार्थातल्या माणसाने कीर्तन करावं. अरे कीर्तन करण्याबद्दलचा आग्रह ज्ञानोबारांनी एका अभंगातून केलाय. फार मोठ्या मोठ्या अधिकारी महापुरुषांना त्यांनी आदेश दिलाय, इशारा दिलाय, सूचना केली, अहो विनंती केली असं म्हणा की बाबा हो, तुम्ही एवढे मोठे जरी परमार्थातले अधिकारी असलात, डिग्री होल्डर असलात, डिप्लोमा काढलेला असला, अजून PhD काढलेली असली परमार्थातली तुम्ही, कारण लय मोठे होता, डिग्री तरी काय थोड्या, शास्त्री, पंडित, आचार्य, हे तर डिग्र्या नियमाप्रमाणे परंपरेनं चालतच आलेला आहे. हंस, परमहंस, 108, 1008, पुन्हा ब्रह्मव्यक्ता, ह्या डिग्र्या तर अध्यात्माच्या चालतच आलेल्या आहेत परंपरेने. पण आता नवीन बी डिग्र्या निघल्या, कीर्तन केसरी, कीर्तन सम्राट, विनोदाचार्य, आचार्य, आचार्य, कारण हे बी डिग्र्या आता, हे तुम्ही आम्ही काढल्या डिग्री, तुम्ही आम्ही डिग्र्या. असं आहे. कीर्तनामध्ये विनोद एखादा दुसरा असू शकेल, पण विनोदाचं नाव कीर्तन नाही बघा. विठ्ठल गाते श्रोते आणि गाते आणि ऐकणारे हो, कीर्तन करा. पाहायला आले काही काही लोक कीर्तन पाहायला येतात, ऐकायला आलेले बरं म्हणा, काही काही पाहायला असं आहे. आणि मग सकाळी ती हौसाबाई सपूबाईला विचारते, अरे ते गेले कसं काय होता, मुग होता, विठ्ठल विठ्ठल. पाहणारे हो, पाहायला आलेले हो, कीर्तन करा. ज्ञानोबाराची विनंती आहे, निरोप आहे तुम्हाला सांगतोय, कीर्तन किती महत्वाचं. चला पुढे.
जे चतुर म्हणून घेतात समाजातले चतुर, इंग्रजीमध्ये त्याला चॅप्टर म्हणायचं आणि आपल्या गावठी भाषेमध्ये त्याला चाबर म्हणायचं. असे जे चतुर आहेत, कीर्तन करा. काही विनोद आहेत, कीर्तन करा. काही दुश्चित्त कीर्तनात आले तरी सुद्धा कीर्तनात त्यांचं मन लागत रमत नाही. सारखे तिकडचा उरूसच समजून उरूस. गणीकडे बघत येते सारखं, गणीकडे आकडा कधी वाजत कीर्तन करायचं. तिकडली जत्रा सगळी द्यायला तिथे मग घरचे असेल घरचे असेल, नाही तर त्यांचे कुठं कुठं काय काय ठिकाणी कीर्तनामध्ये त्यांचं मनच लागत नाही. ते कीर्तनात आलेले असते पण मन लागत नाही त्यांचं. सारखं दुश्चित्त. कोणत्या हेतूने ते कीर्तनात आले मला काही माहित नाही, पण कीर्तन ऐकणे हा त्यांचा हेतू मुळीच नसतो. पण कीर्तनात मात्र ते आलेले असतात दुश्चित्ते. कीर्तन करा असे जर कुणी असते तर. ज्ञानोबा सासुऱ्यातल्या समोर बसलेल्या माणसाचा उद्देशून बोलत नाहीत. हा पूर्ण विश्वात त्या लोकांसाठी हा विषय. कीर्तन करा. सोहम भावावर आरूढ झालेले जे ब्रह्म व्यक्ती म्हणून घेतात, कीर्तन करा. ज्ञानोबांच्या आता आपल्या भाषेतून तुम्हाला सांगितलं. आता या अभंगातले गाते कोण आहेत? गंधर्व, प्रल्हाद. या अभंगातले श्रोते कोण आहेत? अर्जुन, उद्धव, जनक, परीक्षिती. कीर्तन करायला सांगितलंय ज्ञानोबारायण त्यांना. या अभंगातले पाहते कोण आहेत? चांगदेव महाराज. चांगदेव महाराज योगी. योगी असतात ते, त्यांना पाहते आणि ओळखलं जातं. लागून या लक्ष्य पाहते आभास. तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसेल. योगी योगी समाधीमध्ये वावरणार योगी. रामदेव बाबा नाही बघा, रामदेव बाबा नाही. ते योगासन करतात आणि योगासन शिकवतात. पण योगाचे जे 8 अंग आहेत त्याच्यातले पहिले 4 प्राणायामापर्यंत आहेत. त्याच प्राणायामाला ओलांडून रामदेव बाबा सुद्धा अजून पुढं प्रत्याहारात ध्यान धारणेत गेलेले नाहीत. आणि जर समाधीपर्यंत ते पोहोचले असते तर अशा दुकाना घालून बसले नसते औषध पाण्याचे. भगवान शंकरासारखे योगी. भगवान शंकर योगी आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा योगी आहेत. ज्ञानराज माझे योग्य असं. अशा पाहते म्हणजे योगी लोकांना उपदेश आहे. करा विठ्ठल स्मरण, कीर्तन करा. चला पुढे. चतुर. चतुर हा ब्रह्मदेवाला उद्देशून शब्द आहे. ब्रह्मदेव चतुर आहे. आता बघा येतो आपण किती लोक, पण कोणाचा तरी चेहरा कोणासारखा सारखा आहे. काय गणित मोठं, काय काय माणूस म्हणजे कोणतं कॉम्प्युटर त्याच्याजवळ असं. आणि या माणसाच्या जन्माच्या अगोदर अनंत जन्म जन्मांतर आपण करीत आलो. त्या प्रत्येक जन्म जन्मांतरात कर्माचं गणित ब्रह्मदेव आणि त्या कर्माला अनुसरून त्या माणसाचा पिंड घडवायचा. माणसाला जन्म घेण्याला कारणीभूत 3 गोष्टी आहेत. एक आहे पूर्वजन्मीचं कर्म, दुसरी आहे मरतानाची वासना, आणि तिसरं आहे आपण आतापर्यंत केलेलं पाप. विठ्ठल किती बारीक गणित.
किती जन्म झाला फेरा असं म्हणतो आम्ही. दुरोणी आलो वेगा दुःख झाले दारुण, किती वेळा जन्म यावे. अनंत जन्म जन्मांतर झाले, शेवटचा हा माणसाचा जन्म आपल्याला मिळाला. पण अशा अनंत जन्म जन्मांतरामध्ये आम्ही काय झक मारली हे सगळं ब्रह्मदेवा जोडले आहे. चांगलं वाईट काय जे असं लबाड किती बार बोललो होतो, कीर्तनाला किती बार गेलो होतो, एकादशी किती वेळा घडली, कोणाच्या टोप्या कशा हल्ल्या, सगळं बरोबर. आणि त्या सगळ्या कर्माचं गणित करून तशा पद्धतीचं आणि ब्रह्मदेव गोष्ट म्हणून त्याला चतुर म्हणतात. त्याला चतुर, त्या ब्रह्मदेवाला ज्ञानोबा म्हणतात कीर्तन करा. नारद मुनी सारख्या विनोदी याला म्हणतात कीर्तन करा. व्यास महर्षी सारखे जे दुश्चित्त आहेत त्यांना कीर्तन करण्याची सूचना आहे, विनंती आहे. सनकादिक आहेत ब्रह्मदेवाचे सोहमभावी, सोहम भावावर आरूढ झालेले सनकादिक ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र आहेत, सनक, सनंदन, सनतसुजा, सनत कुमार. हे जन्मालेले हजारो वर्ष होऊन गेलं पण अजून 5 वर्षाचं वय ओलांडलं नाही त्यांनी. अखंड हरिचिंतनात आणि नामस्मरणात कीर्तनात आहे. कीर्तनात जेव्हा मनुष्य रममान होतो, देहभान विवर्जित होऊन कीर्तनाशी एकरूप होतो, जेवढा वेळ ती अवस्था त्याची बनते तेवढा वेळ त्याच्या एकूण आयुष्यामध्ये प्लस असतो, मायनस नसतो. विठ्ठल विठ्ठल. त्या संकालिकाला सुद्धा ज्ञानोबा म्हणतात करा विठ्ठल स्मरण. आणि पूर्ण ज्ञाते दत्तात्रय महाराज, कपिल मुनी, शुकाचारी, याज्ञवल्क्यासारख्या ब्रह्मवेत्याला सुद्धा आणि महाराजांनी कीर्तन करायला सांगितलंय. कीर्तन किती महत्वाचं, म्हणून सततम कीर्तयंतो माम, सर्वांनी कीर्तन करायचंय, सामान्यांनी करायचं आणि विशेष जीवन जगणाऱ्यांनी करायचं. कुठल्याही क्षेत्रामध्ये जगणारा, तो लहान असेल, मोठा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, राजा असेल, रंक असेल, कीर्तन हे सर्वांसाठी आवश्यक आहे. आणि म्हणूनच तर कीर्तनाचं हे व्यासपीठ गेली 54 वर्षापासून आपल्या सासुरा गावामध्ये निर्माण केलं जातं. हे संत विचाराचं व्यासपीठ आहे, हे मानवतेचं व्यासपीठ आहे, हे संस्कृतीचं व्यासपीठ आहे, हे ज्ञानाचं व्यासपीठ आहे, हे नामाचं व्यासपीठ आहे. लक्षात घ्यायचं. म्हणून या व्यासपीठाची उंची आपल्याकडून कमी होता कामा नये याची आपण खबरदारी घ्या. आणि सर्वजण दोन्ही हाताची टाळी वाजवून टाळी बरोबर भगवंताच्या नामाचा उच्चार करीत चला. कारण कीर्तन हे पूर्ण होत आहे, पण टाळी सहित नाम, नामासहित टाळी असा समन्वय जळाला आणि जुळवला जातो, घातला जातो, त्यावेळेला कीर्तन हे सिद्ध होतं. नुसत्या नामाचं नाव कीर्तन नाही होत आणि नुसत्या टाळीचं नाव कीर्तन नाही होत. इथं व्यासपीठ टाळी सहित नाम आणि नामासहित टाळी. कारण मानवी जीवनाचे 2 अंग आहेत, एक भौतिक आणि दुसरं आध्यात्मिक. टाळीमध्ये भौतिक अंगाचा विकास दडलेला आहे आणि नामामध्ये आध्यात्मिक अंगाचा उद्धार दडलेला आहे. भौतिक आणि आध्यात्मिक या 2 अंगाचं मिळून मानवी जीवन आहे आणि या दोन्ही अंगाचा विकासात्मक समतोल ज्यावेळेला साधला जातो त्यावेळेला मानवी जीवन एक संपूर्ण परिपूर्ण बनतं. याच्यासाठी कीर्तनच आवश्यक आहे. कीर्तन केलं पाहिजे कोणत्याही क्षेत्रामध्ये. तुम्हाला ज्या जबाबदाऱ्या, तुमच्या वाट्याला जे कर्म आलेले ते आनंदाने पार पाडा. कोणी नोकर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करीत असेल, कोणी राजकीय क्षेत्रामध्ये असेल, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये, कोणी आरोग्य क्षेत्रामध्ये, जिथं जिथं आणि आपल्या कर्म धर्माला अनुसरून जिथली जिथली सेवा आपल्याला मिळालेली आहे, जबाबदारी ती आनंदाने पार पाडीत चला. पण त्या जबाबदारीला कीर्तनाची जोड द्या. संसार जरूर करा, संसार जरूर करा, पण संसारात परमार्थ असावा, परमार्थात संसार नसावा. विठ्ठल टाळीमध्ये विज्ञान आहे, लक्षात ठेवा. टाळीमध्ये विज्ञान आहे आणि नामामध्ये ज्ञान आहे. ज्ञान विज्ञानाचा समन्वय म्हणजे मानवी जीवन आहे. म्हणून आम्ही वारकरी संप्रदायाचे, आम्ही अध्यात्माचे पुरस्कर्ते जरी असलो तरी विज्ञानाला आम्ही सोडित नाही.
आणि जे कोणी विज्ञानाचे पुरस्कर्ते त्यांनी सुद्धा अध्यात्माला सोडू नये, विसरू नये अशी आमची विनंती आहे. कारण अध्यात्माशिवाय तुमच्या विज्ञानाचं अस्तित्वच असू शकत नाही आणि विज्ञानाशिवाय आमचं जे अध्यात्म आहे ते अलंकृत बनू शकत नाही. एखाद्या माता बहिणीच्या अंगावर अलंकार घातल्यानंतर तिची जशी शोभा, तिचं सौंदर्य, तिचं देखणेपण वाढतंय, तसं विज्ञानानं आमच्या अध्यात्माचं सौंदर्य वाढतं. म्हणून आम्ही विज्ञानाला सोडित नाही. पण विज्ञानाचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर अध्यात्माचं अधिष्ठान त्यांना स्वीकारावं लागेल. जोपर्यंत अध्यात्माचं अधिष्ठान विज्ञान स्वीकारित नाही तोपर्यंत विज्ञान नाहीच. विठ्ठल आणि हे ज्ञान विज्ञानाचा समन्वय, ज्ञान विज्ञानाचा जोड म्हणजे मानवी जीवन आहे. हे शरीराचं नाव विज्ञान आहे आणि हे शरीर ज्या सत्तेनं हलतंय, चालतंय, बोलतंय, सर्व व्यवहार करतंय त्या सत्तेचं नाव आहे अध्यात्म. म्हणून आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही अंगाचं मिळून जीवन आहे. दोन्ही अंगाचा आम्हाला विचार करावा लागेल आणि हा विचार, हा विकास, हा उद्धार कीर्तनामध्ये सामावलेला असल्यामुळं आपण सर्वांनी कीर्तन करा. सर्वांनी दोन्ही हाताने टाळी वाजवा आणि भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा आनंदाच्या वातावरणामध्ये अशा या पवित्र प्रसंगी संत महंतांच्या आणि अनेक सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार आणि तुम्ही सर्व अधिकारी श्रोते सज्जन आपल्या सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या उपस्थितीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग लक्षात घ्या. एका विशिष्ट भाग्यप्राप्तीच्या संबंधानं तुकोबाराने देवाकडे केलेला संवाद आहे. पण हे विशिष्ट भाग्य नेमकं कोणतं आहे मी तुम्हाला अगोदरच अभंगाच्या बाहेरून फिरवून आणले. अवघे देखे जन ब्रह्मरूप हे संतांना अभिप्रेत असलेलं भाग्य. शांती क्षमादया मूर्तिमंत अंगी बांधणं, उमटणं, निर्माण होणं हे संतांना अभिप्रेत असलेलं विशिष्ट भाग्य आहे. परावृत्त संगी कामादिका, काम क्रोधादी जे विकार आहे या विकारापासून जीवन वेगळं बनणे, काम क्रोधाची आपल्या जीवनातून हकालपट्टी करणे कायमची, अशा पद्धतीचं निष्काम संतांना अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेलं भाग्य. विवेकासहित वैराग्याचे बळ, वैराग्याच्या गोष्टी बोलणारे पुष्कळ आहेत आणि नुसतं वैराग्य नकोय आम्हाला, विवेकासहित वैराग्य आवश्यक. असं विवेकासहित वैराग्य ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याला तुकाराम महाराज विशिष्ट भाग्य या नावाने स्वीकारतात. ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात, भक्ती नवविधा भाव शुद्ध वरी. ज्ञानोत्तर भक्ती, कारण भक्तीचे दोन प्रकार आहेत लक्षात घ्या.
ज्ञानाच्या पूर्व काळातली भक्ती आणि ज्ञानाच्या उत्तर काळातली भक्ती. ज्ञानाच्या पूर्व काळातल्या भक्तीला उपासना या नावानं ओळखलं जातं आणि ज्ञानाच्या उत्तर काळातली भक्ती जी आहे ती खऱ्या अर्थानं भक्ती, हेची थोर भक्ती, ही ज्ञानाच्या पूर्व काळातली आवडते देवा नाही, ज्ञानोत्तर काळातली जी भक्ती आहे ती भक्ती. देवाला ओळखून देवाचं भजन करा. अजून देवाची नामची ओळखच नाही तोपर्यंत आमचं भजन चाललेलं ही उपासना आहे. आज आम्ही जे भजन करतो, गावगाव भजन होतंय, अभंग म्हणतात, चाली म्हणतात, मस्त, हे जे भजन आहे देवाचं ज्ञान नाही, स्वरूपाचं ज्ञान नाही त्यांना, परंतु भजन हा त्यांचा छंद आहे, भजन हे त्यांची आवड आहे. तो गुण म्हणून का असाना पण भजन करण्याचा त्यांचा नाद आहे, तोही वायाला जाणारा नाही, परंतु ती उपासना आहे, ती भक्ती नाही. ज्ञानानंतरची जी उपासना, त्या उपासनेचं नाव भक्ती आहे आणि ज्ञानाच्या पूर्व काळातली जी भक्ती आहे त्या भक्तीचं नाव उपासना आहे. अशी जी ज्ञानोत्तर भक्ती आहे त्या भक्तीमध्ये ज्यांचा प्रवेश झालाय, प्रवेश होणं हे जगद्गुरु तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेलं विशिष्ट भाग्य आहे. तुमच्या आमच्या कल्पना वेगळ्या आहेत. आम्ही कशालाही भाग्य म्हणतो, कशाला भाग्य म्हणतो, माणसं लग्न झालं वाटतं हो झालं भाग्यवान आमचं पुढं जुळूनच यायला. गेल्या वर्षी लग्न झालं वाटतं, यंदा तर लग्न पोरग बी झालं, भाग्यवान आहे. 10 वर्ष झालं आमची हळद पेटून पण अजून कशाला भाग्य म्हणते लोक सांगतात. कधी नाही, कधीच नाही. आणि उगा दुसऱ्याच्या नादाने काल एक आकडा लावला, आकडा आम्ही 5 वर्षापासून आकडे लावतो, 100 रुपये सुद्धा द्या. भाग्यवान येतो आकडा म्हणल्यावर तुम्ही हसता, तुम्हाला माहिती आहे का आकडे महाराज लोकांना खेळू नाही बरं का. म्हणजे कशाला भाग्यवान म्हणते माणसं. पैसा मिळाला, लॉटरी लागली, तुम्ही भाग्यवान. म्हणजे कशात भाग्य आहे. तुमची आमची जी समजूत आहे भाग्याबद्दलची, ही समजूत आहे, हे भाग्य नाही. ही भाग्याला अनुसरूनची आपली ही चुकीची समजूत आहे. भाग्य तरी नव्हे धनपुत्रदार निकट वास धन पुत्र दारा यांची प्राप्ती होणं हे भाग्य नाही. मग भाग्य कोणतं आहे तर निकट वास बरा हे खरं भाग्य आहे. विठ्ठल तुमचा मुलगा तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, तुमचा मुलगा तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, आज्ञाधारक आहे. तुमचं भाग्य असं आमचं बियन. म्हणजे आपल्या भाग्याची व्याख्या आहे, आपण कशाला भाग्य म्हणतो ते लक्षात घ्या. पण संतांना हे भाग्य अभिप्रेत नाही आणि त्यांना मान्य नाही आणि त्यांना कबूल नाही, म्हणून त्यांनी आयुष्य शब्द दिले. तुम्हाला आम्हाला जे आम्ही ज्याला भाग्य समजतोय तेच भाग्य संतांनाही जर अपेक्षित आणि अभिप्रेत असतं तर आयुष्य शब्दाचा अभंगामध्ये शब्द प्रयोग करण्यात आला नसता. आयसे भाग्य काही लहाता होईल, आयसे या शब्दामध्ये भाग्याविषयीची विशेषता दडलेली आहे. विठ्ठल काय विशेषता दडलेली आहे बरं? काय विशेषता आहे? ऐसे भाग्य म्हणजे नेमकं कैसे भाग्य, तर कैसे भाग्य असं ज्यावेळेला प्रश्न आपण विचारू त्याचं उत्तर लगेच पुढच्या टोकड्यात. अवघे देखे जग
हे विश्व, हे जग, डोळ्यासमोरचा प्रत्येक पदार्थ आणि प्रत्येक वस्तू ब्रह्मरूपानं प्रचितीला येणं ऐसे भाग्य करीला. ही जरा कसोटी सगळं, जरा कसोटी. मी तुमच्याकडे पाहतो ना, तुम्ही माणूस म्हणून मी तुमच्याकडे पाहतच नाही, तर ब्रह्म म्हणून मी तुमच्याकडे पाहणं ऐसे भाग्य मला कधी का, त्या भाग्याचा मी लाभार्थी. डोळ्यासमोर येणारा पदार्थ, डोळ्यासमोर येणारे वस्तू, डोळ्यासमोर येणारं विश्व, डोळ्यासमोर येणारं जग, ही दुनिया ब्रह्मरूपानं प्रचितीला येणं, अनुभवाला येणं ऐसा ज्याचा अनुभव आणि विश्वदेव ऐसे सगळं जग, संपूर्ण विश्व ब्रह्मरूपानं प्रचितीला आलं पाहिजे. आता हे सोहळे बरं, काही हरकत नाही. या विश्वाला ब्रह्मरूपानं पाहणं हेच खरं भाग्य आहे असं महाराज म्हणतात. या जगाला, या वस्तूला, पदार्थाला ब्रह्मरूपानं पाहणं, ब्रह्मरूपानं त्याची प्रचिती येणं, अनुभव येणं, याला जर समजा महाराज भाग्य म्हणतात. पण खरंच हे विश्व ब्रह्मरूप आहे का पाहता येईल ना? पाहू ना आम्ही ब्रह्मरूप म्हणून विश्वाकडे पाहू, पण असलं पाहिजे ना ते. नसलं तर मग कसं दिसेल ते? मग ज्या अर्थी तुकाराम महाराज या विश्वाला ब्रह्मरूप म्हणून तुम्ही स्वीकारा, त्या अर्थी हे विश्व ब्रह्मरूप असलंच पाहिजे. जग, तुम्हाला एक गोष्ट सांगेन, हे जग, हा संसार, हे विश्व ब्रह्मरूप आहे असा शास्त्राचा सिद्धांत. त्याला ब्रह्मदृष्टीवाद म्हणतात शास्त्रात. शास्त्रामध्ये काही वाद आलेले नाही. बघा, एक विचार असा समोर आला की तो जग नाहीच म्हणतोय. एक विचार असा समोर आलेला आहे की तो विचार काय सांगतोय? जग नाहीच. दुसरा एक विचार समोर आला, तो विचार असा सांगतोय जग आहे पण मिथ्या आहे, सत्य नाही. आणि तिसरा विचार असा समोर आलेला आहे की हे जग ब्रह्मरूप आहे. विठ्ठल विठ्ठल. कळतंय ना मी बोललेलं? त्याच्यामुळे जरा उशिरा तुम्हाला अभंग नेले. कारण थोडस चिंतन जे असतं हे थोडं अधिष्ठानाला धरूनच बोलावं लागतं, आणि थोडस ते चिंतन सर्वसामान्याला सहजासहजी कळत नसतं. एक वाद म्हणजे विचार. का वाद म्हणजे भांडण नाही. वाद या शब्दाचा अर्थ काय? विचार. आता वाद तर तुम्हाला सगळ्याला हे शब्द परिचितच आहे ना. राष्ट्रवाद, समाजवाद. वाद काय? वाद म्हणजे काय? भांडण. वाद म्हणजे विचार. वाद या शब्दाचा अर्थ विचार. एक विचार प्रणाली आहे. तर एक विचार असा आहे, एक वाद असा आहे शास्त्रामध्ये, जग नाहीच म्हणणार आहे, त्याचं नाव आहे अजातवाद. दुसरा एक विचार, दुसरा एक वाद समोर आलेला आहे, तो म्हणतो जग आहे म्हणा पण ते मिथ्यात्वानं पहा, सत्यत्वानं त्याच्याकडे पाहून ते मिथ्या आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, याचं नाव आहे विवर्तवाद.
आणि तिसरा एक वाद समोर आला. तसे वाद बारीक बारीक लई मोठे आहेत, पण आता सांगण्यासाठी काही माझं एक सांगायचं सांगेल पुन्हा, त्याच्यासाठी जरा मोजकेच माणसं पाहिजे. पाठ घेतल्यासारखं बोलावं. आता या सामान्याला काय ते आरंभवाद आहे, परिणामवाद आहे, बिंबवाद आहे, प्रतिबिंबवाद आहे, अध्यस्तवाद आहे, अधिष्ठानवाद आहे. असं शास्त्राचं चिंतन जर आपण करीत बसलो तर ते कूट चिंतन, आणि त्याच्यामुळं भल्या भल्याचे सुद्धा म्हणजे गुडघे टेकत होते. आणि त्याच्यामुळं आणि मला काय सांगता येणार नाही, कशाला मी कधी अवघडात सुरू. जेवढं पाहून आलं तेवढं बोलतो. विठ्ठल प्रमुख 3 वाद फक्त तुम्हाला सांगतोय मी. एक वाद असा आहे जग नाहीच म्हणणारा, दुसरा वाद असा आहे जग मिथ्या आहे म्हणणारा, आणि तिसरा वाद असा आहे जग ब्रह्मरूप आहे असा सिद्धांत म्हणणारा. हे 3 वाद आहेत. पहिल्याचं नाव आहे अजातवाद, दुसऱ्याचं नाव आहे विवर्तवाद, आणि तिसऱ्याचं नाव आहे ब्रह्मदृष्टीवाद. हे 3 जण पुढे बोलणार आहे. हे 3 वाद आहे. अजातवाद, तुम्ही कशाहून म्हणता जग नाहीच? त्यांनी लगेच उदाहरणं दिली, 4 उदाहरणं दिली. मी कशाहून म्हणतो जग नाहीच म्हणून? तुम्ही सांगा. बागुल नाहीच, सस्यशृंग नाहीच, ख पुष्प, वंध्यापुत्र. वंध्यापुत्र म्हणजे वांजाचं लेकरू तुम्ही कधी पाहिलं का? वांज जे आमची आई माता म्हणजे वांज आहे, त्या वांजचं लेकरू कधी दिसलंय का आपल्याला? म्हणजे हे पोरग कोणाचं आहे? त्या मंजरीच्या त्या वांज पाहिजे. सासुऱ्याचं कशाला म्हणून गंठा. म्हणजे वांज पुत्र नाहीच. बर, आकाशाला फुल आलेलं कधी पाहिलं का? ख पुष्प. ख म्हणजे आकाश. आकाशाला फुल आलेलं कधी पाहिलं का? नाहीच. आकाशाला तसं फुल नाहीच, वंध्याला तसा पुत्र नाहीच, बागुलबा जसा नाहीच. कोणी बागुलबा पाहिला का? रानगे, हाडळी, अजून काही पण बागुलबा कोणी पाहिला का? कसला असतो? नाहीच. नुसतं लेकरं भीती, बागुलबा गप्प बसते, रडायची. त्याचा पत्ता नाही तर नाहीच. त्याला काय माहिती लेकरं? उग भीती दाखवली नाहीच. बर, सस्यशृंग, सस्याला शिंग. सस तर पाहिलं असं ना, सस नुसते पाहूनच राहिला असत. आता त्या सोडून आता अलीकडनं सांगाय तुम्ही ते पण पहिलं काय घरोघरी वाघोरीच होत्या ना आमच्या. एका गावात गेलो, गाड्या गोड्या नव्हत्या त्यावेळेला मारतात. म्हणजे ही जवळपास 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी 40 वर्ष झालं कीर्तनाच्या व्यासपीठात. 67 वर्षाचं माझं वय आहे सध्या, रनिंग असं आहे. तर त्या वेळेला पायी जायचं, कुठं सीटाच्या जीपमध्ये जायचं, कुठं कशात जायचं. गाड्या गोड्या नव्हत्या महाराज लोक बी कमीच होते. जरा पायीचा सासवड्याला यायचं असलं की आपलं पाठीवर उतरायचं तर कटीवर तिथून पायी यायचं सासवड्याला. मग कीर्तन झाल्यावर मग कमाल राहायचं. मग सकाळी नदीवर फिरण्यासाठी महाराजाबद्दल लोकांच्या मनात प्रेम. एका गावात गेलो, मुक्काम झाला. सकाळी चहा पाला, गरु चहा प्यायचो ना आपला निघायचो, चौकशीच नाही केली. घेणं देणं कंदी. पण एका घरी ज्या वेळाला गेलो, एका घरी आता तो माणूस का नाही सारखा भगवंताच्या चिंतनातून नामस्मरण होते. आपल्या जवळच गाव आहे, पण ते नाही सांगत सोयरे राहिले असले लोक माणूस आता परमार्थिक बनलेला आहे, पंढरपूरची वारी असं आहे. त्यांच्या घरी ज्यावेळेला चहा प्यायला गेलो त्यावेळेला त्यांच्या घरी मात्र वाघूर दिसलीच नाही. मी म्हणलो, भाऊराव महाराज तुमच्या घरी बरं आहे बाबा,
नाही तर पाया काही 10-5 घरी फिरलो बरोबर वाघूरच. पण तुमच्या घरी वाघूर नाही. बरं म्हणजे महाराज बोळे आहेत का काय तुम्ही? म्हणजे आम्हाला वाघूर नाही, म्हणजे आम्हाला वाघूरची गरजच लागत नाही. मी असं पळतच असं म्हणजे आम्ही नुसते सस्य धरून पाहूनच राहिलो नाही. पुढचा टप्पा सुद्धा गाठ असू द्या. पाहिलं असन, धरलं असन, अजून काही केलं असेल, पण त्या सशाला शिंग असलेलं कधी पाहिलं. मग सशाला जसं शिंग नाहीच तसं हे जगत नाहीच. आजातवादाचे हे 4 उदाहरण: बागुलवा, वंध्यापुत्र, सस्यशृंग आणि खपुष्प. पण हा विचार जगत नाहीच. आता मी म्हणतो तुम्हाला हे मंडप नाहीच. पटतंय का तुम्हाला? पटलं पाहिजे ना आपलं बोलणं. हा आता हे नाहीच म्हणजे धडधड डोळ्यानं दिसतंय आणि तुम्ही नाहीच म्हणतात म्हणजे काय? आणि त्याच्यामुळं दुसरा विचार पुढे आला, त्याला विवर्तवाद म्हणतात. तो विचार असं म्हणतोय आहे पण मिथ्या आहे, खरं नाही. आहे पण कसं आहे? हे कसं आहे? मिथ्या आहे, खोटं आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापराः. म्हणजे जीव हा ब्रह्माहून परका नाही, तर तो ब्रह्माचा अंश आहे असा सिद्धांत आहे. अर्थात जगत हे मिथ्या आहे. म्हणले तुम्ही मिथ्या जगत म्हणता, आहे पण मिथ्या आहे. आम्हाला तर सत्य वाटतंय आणि तुम्ही तर मिथ्या म्हणता. मग मिथ्या कशावर म्हणतात सांगा उदाहरण. मग त्या विवर्तवादाने सुद्धा 4 उदाहरण. 4 उदाहरण त्यांचे आहेत. पहिलं उदाहरण रज्जू सर्प, दुसरा आहे स्थाणुपुरुष, तिसरा आहे सुप्ती रजत आणि चौथा आहे मृगजळ. विठ्ठल मृगजळ पाण्यासारखं भासतं पण ते पाणी नसतं. स्थाणुपुरुष हा माणसासारखा. आता जर कीर्तन संपलं म्हणजे आपल्या वस्तीवर आपण जाणार. वस्तीवर रस्त्याने जाताना एखादं बाबळी गुरुचं खूप असं असलं की एखादा माणूस बसल्यासारखं दिसतो. माणूस असल्यासारखं भासतं. माणूस असतो का? नाही. ते बाबळी गुरुचं खूप, त्याला स्थाणुपुरुष म्हणतात. सूर्य मावळलेला आहे पण अजून अंधार कडक पडलेला नाही. अशा या सांज वेळी रस्त्याने जात असताना म्हणजे नेमकी ही वस्तू काय आहे हे पाहण्या इतका प्रकाशही उपलब्ध नाही आणि वस्तूच न दिसण्या इतका गडद अंधारही पडलेला नाही. अशा संध्याकाळी, अशा सांज वेळी एखादी रस्त्यावर आडवी पडलेली दोरी सर्पासारखी भासते पण तो सर्प नसतो. सर्पासारखी एखादं किरडू नाग आडवा पडल्यासारखा भासतो पण तो सर्प नसतो. रज्जू सर्प म्हणतात. रज्जू म्हणजे दोरीवर सर्प भासणे, झाडाझुडपाच्या खुपसावर माणूस भासणे, पाण्यासारखं मृगजळ भासणे. ह्या उन्हाळ्याच्या दिवसात बारडाच्या रानाला दुपारच्या वेळाला ज्या झळाया अशा चमकतात ते पाण्यासारख्या वाटतात. हरण पळतं पाणी म्हणून परंतु ते पाणी नसतं. ते भासतं पाण्यासारखं पण ते पाणी नसतं. अर्थात जग असल्यासारखं भासतं, सत्य असल्यासारखं भासतंय पण ते खरं नसतंय, ते मिथ्या असतंय. हा विवर्तवादाचा परंतु सर्प, मृगजळ, स्थाणुपुरुष आणि सुप्ती रजत मिथ्या आहे. पण खऱ्या अर्थानं जगत काय आहे, खऱ्या अर्थानं हे विश्व काय आहे, खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही नेमके कोण आहोत, काय आहोत, हे उत्तर या दोघांकडूनही आपल्याला बिनचूक मिळाले. पण तिसरा विचार जे आहे ते पुढे आलेला आहे. ते म्हणतात हे जगत नाही, आहे, खोटं आहे, खरं आहे, या 12 भानगडीत तुम्ही पडू नका. जगत आहे ते ब्रह्म आहे, ब्रह्मरूप आहे. या जगताच्या रूपानं स्वतः परमात्माच नटलेला आहे.
या वस्तूच्या या पदार्थाच्या रूपानं स्वतः देव परब्रह्म परमात्माच त्या रूपानं नटलेला आहे. म्हणून जे आहे ते परब्रह्मच आहे. न झाला प्रपंच आहे आहे परब्रह्म. जे आहे ते ब्रह्मच आहे. जगत नाही. जग जे दिसतंय आम्हाला ते ब्रह्माचंच ते एक रूप आहे. परब्रह्म देवच त्या रूपानं नटलेला आहे. म्हणजे देवच हा जग झालाय. देवच जग झालाय. विश्व बनलाय तो देवच. असा हा खरा सिद्धांत आहे. म्हणले तुमचं बोलणं तरी आम्हाला काय व्हा. आता यांच्याकडे पाहिलं की हे देवच आहेत. मला नाही वाटत हे देव असतात. उदाहरण सांगा. उदाहरण सांगा. मग या ब्रह्मदृष्टीवाद हा जो तिसरा वाद आहे यांनी सुद्धा 4 उदाहरण दिलेले. 4 उदाहरण असे जल तरंग, जल सुवर्ण अलंकार, मृत्तिका घट आणि तंतू पट. विठ्ठल तुमच्या बोटातली अंगठी कशाची येते? सोन्याची. नसली तरी पण म्हणा आम्ही घेतो सोन्याची. कशाची अंगठी? सोन्याची. आता एक दुसऱ्या भाषेत तुम्हाला सांगतो. अंगठी आहे का ते सोनं आहे? अंगठी आहे का सोनं आहे? सोनं आहे. कारण आपल्याला ती अंगठी आहे पण सोनाराकडे मोडायला नाही का. तेव्हा अंगठीचे पैसे देतो का सोन्याचे? एकाने 1 तोळ्याचा गणपती आणला सोन्याचा. आणि काही दिवसांनी जरा त्याची श्रीमंती वाढली तर त्याने 3 तोळ्याचा उंदीर आणला. गणपती पुढे उंदीर असतो. पुढे जरा दुष्काळ पडला आणि ते देव मोडायची पाळी आली. हलाखीची परिस्थिती. त्याने ते गणपती उंदीर नेला. गणपती म्हणल्यावर देव आणि उंदीर म्हणल्यावर उंदीर. सोनाराने दिली. सोनाराने सांगितलं गणपतीचे 10,000 आणि उंदराचे 30,000. म्हणला काय तुम्ही काय म्हणा माणूस आहेत का काय म्हणला? देवाचे 10,000 आणि उंदराचे 30,000. ते उंदीर आणि गणपती हा भेद तुमच्या नजरेत आहे. आम्ही फक्त उंदरातलं सोनच पाहतो आणि त्या गणपतीतलं सुद्धा सोनं. सुवर्ण अलंकार उदाहरण. कुठला जरी अलंकार असला तरी तो अलंकार सोन्यानंच त्या अलंकाराचं रूप धरलेलं आहे. सोनच त्या अलंकाराच्या रूपानं नटलेलं आहे. ही भाषा वापरायची. सोन्यालाच त्या अलंकाराचा आकार मिळालेला आहे. मग त्याला सोनं म्हणूनच पाहणं तुम्ही. गाडगे मृत्तिका घट, मृत्तिका घट. गाडग्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला मला गाडगं दिसत असेल पण ती खऱ्या अर्थानं मातीनंच गाडग्याचा आकार धारण केलेला. तसं स्वतः देवानं परब्रह्म परमात्म्यानंच या विश्वाचं रूप आकार धारण केलेला आहे. अजून सांगतो. वेळ संपलाय आपला परंतु एक वाक्य तुम्हाला सांगतो. एक गोष्ट आहे. गाडगं तयार करायला माती लागते. भाकरी जर तयार करायची असली तर पाणी पाहिजे, पीठ पाहिजे, धान्य पाहिजे, अग्नी पाहिजे, विस्तव पाहिजे वगैरे. म्हणजे काही साहित्य सामुग्री असल्याशिवाय कुठलाच पदार्थ तयार करता येत नाही. हे तर तुम्हाला आम्हाला कबूल आहे का नाही?
कबूल. मग तुम्ही सांगा हे शरीर कशाचं तयार केलं हे सांगताय का? पंचमहाभूताचं. असं हे शरीर कशाचं आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पंचमहाभूताचं शरीर म्हणजे पंचमहाभूत ही साहित्य, ही सामग्री वापरली आणि हे शरीर तयार झालं. पण आता त्याच्या पुढचा प्रश्न, पंचभूत पंचमहाभूत कशाचे निर्माण केले? वारं आहे ना, वारं कशाचं वारं तयार केलं? कशापासून वारं तयार झालं सांगा? आकाश कशापासून तयार झालं? कोणतं साहित्य वापरलं? आकाश तयार करण्यासाठी कुठली माती आणली का? दगड आणले का? चिरे आणली का? विटा आणली? आकाश कशाचं तयार केलं? वायू कशाचा तयार केला? पाणी कशाचं तयार केलंय? तेज कशाचं तयार झालंय? अशा ज्यावेळेला आपण प्रश्न उपस्थित करू त्याचं उत्तर असं आहे, हे कशाच तयार झालेलं नाही, देवच त्या रूपानं नटलेला आहे. असं त्याचं खरं उत्तर आहे. देवच त्या रूपानं. वारं कोण झालाय? देवच वारं झाला. वारं तयार केलेलं नाही कुठली सामुग्री वापरून. देवच वारं झालाय, देवच अग्नी झालाय, देवच आकाश झालाय. असं प्रत्येक वस्तू त्या वस्तूच्या रूपानं देवच प्रगट झालेला आहे, देवच प्रगट झालेला आहे. असा खरा सिद्धांत आहे. म्हणून अवघे देखे जन ब्रह्मरूप, हा सर्व काही परब्रह्म परमात्म्याचंच रूप आहे. परमात्माच या विश्वाच्या रूपानं नटलेला आहे. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. अशा पद्धतीनं हे विश्व एक देवरूप म्हणूनच आम्हाला दिसणं, आमच्या प्रचितीला येणं, त्या वेळाला खरंच खरं भाग्य आणि खरे भाग्यवान आम्ही बनलो असं म्हणता येईल. अशा पद्धतीनं खऱ्या भाग्याची व्याख्या आणि ते खरं भाग्य, त्या भाग्याचा लाभार्थी मी केव्हा बनेल? म्हणजे हे संपूर्ण विश्व मला संसाराच्या जगाच्या रूपानं, विविध भेदाच्या रूपानं दिसतंय. हे अभेदातून, अद्वैतातून ब्रह्मरूपच आहे असं माझ्या प्रचितीला केव्हा येईल? हे प्रचितीला येणं हेच माझं परमभाग्य असेल. आणि त्या परमभाग्याचा लाभार्थी मी केव्हा बनेल? देवा तुमची कृपा होईल तेव्हाच हे शक्य आहे असं तुकाराम महाराजांना बोलायचंय. ऐसे भाग्य कही लहाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप. आणि एकदा हे भाग्य मला प्राप्त झालं की मग तया सुखा अंत नाही पार, आणि आनंदे सागर हे लाभते ज्ञानेश्वर.